नमस्कार दर्शको, मी आहे काजल आणि तुम्ही पाहतात नागपूर समय मराठी बुलेटिन। आजच्या विशेष अंकात आपण घेऊन येणार आहोत देश विदेशातील, राज्यातील आणि आपल्या परिसरातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती, मनोरंजन आणि अनेक महत्त्वाच्या क्षेत्रातील ताज्या आणि ठळक बातम्या तुमच्या समोर मांडणार आहोत। तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्ली येथे आदिवासी कार्य मंत्रालयाच्या शिष्यवृत्ती योजनांच्या लाभार्थ्यांना संबोधित केले। त्यांनी युवा पिढीला शिक्षण आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार करतानाच आपल्या सांस्कृतिक वारशाचाही सोडून राहण्याचे आवाहन केले। मजबूत, विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आधुनिक ज्ञानासोबत परंपरा व संस्कृतीचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले। नागपूर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेवर टीका करत ती शेतकऱ्यांसाठी निष्प्रभ ठरल्याचे म्हटले। वेळेवर मदत न मिळाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना पीक कर्जाचा लाभ मिळू शकला नाही असे त्यांनी सांगितले। तसेच दारूबंदीच्या मुद्द्यावर बोलताना केवळ दारूबंदीमुळे व्यसनमुक्ती शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याच्या मागणीला त्यांनी पाठिंबा दर्शवत या विषयावर वास्तववादी भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले। नागपूरच्या अंबाझरी पोलिसांनी रेडीमेड कपड्याच्या दुकानातील चोरीच्या 24 तासात छडा लावत 2 चोरांना अटक केली आहे। 29 मे रोजी झालेल्या या चोरीत मोबाईल, कपडे आणि दागिने असा सुमारे 25,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता। चौकशीत आरोपीने गर्लफ्रेंडच्या वाढदिवसासाठी पैसे नसल्याने चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। नागपूरच्या तहसील पोलिसांनी मेयो हॉस्पिटल जवळील खंडणी आणि चाकू हल्ल्याच्या प्रकरणाचा छडा लावत आरोपी मोहम्मद रियाज याला अटक केली आहे। 4 व्हीलर गॅरेज मालकाकडे खाण्यापिण्यासाठी पैसे मागून नकार मिळाल्यानंतर आरोपीने गोंधळ घालत मालकाच्या 2 मुलांवर चाकूने जीवघेणा हल्ला केला होता। घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। आजच्या नागपूर समय बुलेटिन मध्ये इतकंच। आम्ही तुमच्या समोर आणत राहू ताज्या, महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी। बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि हो, पुढच्या अंकासाठी आमच्या सोबत राहा। त्यानंतर सुरक्षित राहा, जागरूक राहा आणि आपल्या नागपूरवर गर्व करा। मी आहे काजल आणि तुम्ही पाहत होतात नागपूर समय। धन्यवाद।